सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. आता तुम्ही म्हणला की MIC हब जी आहे ती काय प्रोजेक्ट आहे ती? तो प्रोजेक्ट जो आहे, कसं आहे, नाशिकमध्ये 3-4 MIDC आहेत, उद्योजक आहेत. त्यांना जेव्हा कधी प्रदर्शन भरवायचं असतं तर ते त्यांचे उत्पादनं घेऊन मुंबईला जातात, विक्रोळीला जातात, अंधेरीला जातात. त्यांचं म्हणणं असं पडलं की आम्हाला आज तुम्ही झाडं तोडणार आहात असं धरून चला, इथे साधू येणार, त्यानंतर तुटलेली जे झाडं आहेत ते जमीनदोस्त होणार, म्हणजे इथे जमीन होणार. त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही आम्हाला मोठं एक्झिबिशन सेंटर, प्रदर्शन केंद्र, हजारो लोक, म्हणजे छोटं नाही, हजारो लोक त्या प्रदर्शन केंद्राला भेटी देतील असं आम्हाला तुम्ही बांधून द्या. ते आम्हाला तुम्ही 13 म्हणजे दर 12 वर्षांनी येतं, 10 वर्षाकरता तुम्ही आम्हाला चालवायला द्या, आम्ही त्याचं भाडं तुम्हाला देऊ. म्हणजे इथे आर्थिक देवाणघेवाण आहे. आणि जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा आम्ही 2 वर्षाकरता तुम्हाला ते परत करू. त्याच्यामध्ये रेडीमेड तुम्हाला ते शेड असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे सगळे साधू संत काय होतील, राहतील, अशी त्यांची भूमिका आहे. आता आम्ही पर्यावरण प्रेमी म्हणून काय म्हणतोय की आमच्या या श्वासाला तुम्ही हात लावू नका. हे तपोवन आहे, इथे वनच राहू द्या. इथे तप झालेलं आहे, अनंत अनेक ऋषी मुनी इथे कधी काळी, आता नाही पण आलेले. इथे जर तुम्ही बघाल तर आजही इथे ऋषितुल्य व्यक्ती आहेत. आजही या झाडाच्या मागे जर तुम्ही बघाल तर ऋषितुल्य लोक बसलेले आहेत. आणि हीच परंपरा आहे की जंगलामध्ये जाऊनच तपश्चर्या केली जायची. आमचं म्हणणं आहे, माईसला आमचा विरोध नाहीये, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये. फक्त ते माईसचा जो काही तुमचा प्रोजेक्ट आहे इथे न करता नाशिकमध्ये जिथे मोकळी जागा आहे, जिथे झाड तुटणार नाही, तिथे जरूर करा. आम्हालाही त्याचे आनंद वाटेल की नाशिकमध्ये एक नाही नवीन काहीतरी प्रकल्प आला, कायमस्वरूपी एक प्रदर्शन केंद्र उभं राहिलं. आमचा त्याला विरोध नाही, फक्त या जागेवर करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही कुठून आला? कल्याण मधून आला, मुंबई कल्याण मधून. हे तपोवनच्या पाठिंबा देण्यासाठी. बरं, काय वाटतंय तुम्हाला? कल्याणमध्ये मेसेज आला मुंबईला, तेव्हा तुम्ही इथं आला. काय वाटतंय, तपोवन जिवंत राहिलं पाहिजे का नाही? एक मुंबईकर म्हणून काय वाटतंय तुम्हाला? तपोवन जिवंतच राहिलं पाहिजे. आणि झाड हे कुठलंही असो, विदेशी असो, देशी असो, कुठलंही असो, हे पण झाडच असतं. आणि झाड जसं माणसांचं आहे सगळं, एक समाज दुसऱ्या समाजाशी निगडीत असतो, तशी झाडही एकाशी आणि दुसऱ्याशी निगडीत असतो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपलं माळशेत घाट आहे. तिथं जी वनराई आहे ती अशीच सगळी एकामेकाला बांधलेली आहे. आणि सिद्ध झालेलं आहे. जर्मनचे लोक तिथं आले, ती वेडी झाली होती की त्यांनी आपल्या देशामध्ये निव्वळ आपल्या फायद्याकरता जी झाडं आहे त्याच झाडांचं झाडं लावली होती. आणि ती काही वर्ष टिकली आणि ती नंतर गळून पडली. त्याला कारण एकच, एक झाड दुसऱ्या झाडाशी निगडीत असतं हे सिद्ध झाले. आणि तिथे येऊन त्यांनी ते बघितलं सगळं, आणि त्यांनी आपल्या भारताला त्याच्याबद्दल शाबासकी दिली होती किंवा इथलं जे आहे ते असं. ठीक आहे, ठीक आहे. तुझं नाव काय? माझं नाव तृष्णा रामेश्वर गिरी. बरं, आज तपोवन मध्ये आलीस, नाशिकला आलीस तू, इथला सगळा परिसर बघितले, इथले झाडं वगैरे निसर्ग बघितलंय. सरकार झाडं तोडायचा ही ठाम भूमिकेवर आहे इथलं. तर तू काय मेसेज देशील सरकारला, काय सांगशील तुझ्या भाषेत? मला फक्त इतकं म्हणायचं की झाडांना काही हात नका लावू. ते झाड आपलं एक सुंदर परिसराचे हे प्रतीक आहे, तर यांना हात नका लावू. फक्त माझं इतकं म्हणणं. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आणि काय जण आहेत, बोलूया आपण त्यांच्याशी. काय वाटतं, तुम्ही इथं आला, कुठून आला तुम्ही? नाशिकच आहे. नाशिककरांनी उठाव खरं मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. जो जनरेटर असतो त्याला भली भली वागतात जनरेटरला. नाशिककरांनी खरं तर या तपोवनसाठी इथं रोज हजारोच्या संख्येने यायला पाहिजे असं वाटतंय का नाही तुम्हाला? हो हो, सर्वांनी यायला पाहिजे. इथं सर्व जाती धर्माच्या लोकांनी इथं येऊन निसर्गरम्य वातावरण पाहावं, त्यांनी मग सांगावं काय करावं काय नाही करावं. इथं येऊन प्रसन्न वाटतं एकदम. सरकारला तुम्ही काय संदेश द्याल या तपोवन संदर्भात? हे झाडं तोडू नये म्हणून इथं उलट झाडं लावावी त्यांनी, असं सांग. झाडं लावावी त्यांनी आणि अजून निसर्गरम्य काय करता ते करावं. ठीक आहे. या ठिकाणी ताई आहे, तर नमस्ते. काय नाव तुमचं? प्रमिला सैंदाने, इथलं नाशिकचे. बरं, मला सांगा, ही तुम्ही बघताय, आज तुम्ही आला इथं तपोवनला भेट दिली, इथं तुम्ही सगळा परिसर बघितला, तुम्ही नाशिकचा आहे म्हणल्यावर तुम्ही ऑलरेडी पहिला इथं आलायच आहे. ही जर निसर्गाचा रस जो आहे तो संपवण्याचा काटकारस्थान रचला जातंय किंवा एवढी झाडं मोठी आहेत आणि तोडायचं षड्यंत्र रचलं जातंय, तर याबद्दल तुम्ही सगळ्यात पहिला काय सांगता?
सरकारला एकच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की प्लीज तुम्ही झाडांना समजून घ्या, वातावरणाला समजून घ्या आणि झाडं तोडू नका, बस एवढंच सांगेन. खरं तर सगळ्यांनी आपापलं मत मांडलंय. मी जाता जाता एकच सांगेन या ठिकाणी, आणि काय काय म्हणणं, महाजनांना संकट मोहनोच्चार म्हणतात भाजपवाले, पण ते आमच्यावर नाशिकरांवर संकट म्हणून आले, त्यांनी ते येऊ नये म्हणून आमची एवढी. भाजपवाले संकटमोचन म्हणतात. महाजनांना महाजनांना म्हणतात. भाजपवाले महाजनांना संकटमोचन म्हणतात. संकटमोचन काय? संकट दूर करणारा. इथं जर निसर्गावर संकट यायला लागलंय महाजनांच्यामुळे, म्हणजे असं यांचं म्हणणं आहे. जे कल्याणमधनं आलेत त्यांचं म्हणणं आहे. खरं तर मी काल सांगितलं होतं, कोरोनाच्या काळामध्ये लाखो रुपयाचा ऑक्सिजन विकत घेऊन सध्या एक व्यक्ती मरण पावली लाखो रुपयाचा ऑक्सिजन घेऊन सध्या. आणि खरं तर आपण सगळ्या बिल्डिंग मध्ये आपापल्या घरामध्ये दारबंद खिडक्या करून होतो आपल्या परिवार आपल्या कुटुंबाबरोबर. त्यावेळेस हीच झाडं आपणाला आपल्या घरापर्यंत ऑक्सिजन देत होती आणि आपला कार्बन डायऑक्साईड घेत होती. याचा विचार राज्य सरकारने करावा. याचा विचार जे मंत्री महोदय ठाम आहेत, आम्ही झाड तोडणारच तपोवन मधले ते गिरीश महाजन आहेत, त्यांनी सध्या याचा विचार करावा आणि मग निर्णय या तपोवन बद्दल घ्यावा आणि आपला निर्णय बदलावा. असंच नाशिककर म्हणणं आहे. अखंड महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी जे नागरिक जनता आहेत ते सगळेजण म्हणत आहेत. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, नाशिक.